पूर्णपणे बंद झाला असं आतापर्यंत कधी झालेलं नाही. खरं आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक ही अचीवमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळी आम्ही एन्काउंटर करतो त्यावेळी आम्ही तुम्हाला सडेतोड प्रश्न देखील विचारतो, पण त्यासोबतच ज्या गोष्टी चांगल्या होत आहेत त्या देखील अधोरेखित करणं हे मला वाटतं तितकंच आवश्यक आहे. जसा पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा निचरा आहे, त्यासोबतच कचरा हा देखील तितकाच महत्त्वाचा विषय आहे. हजारो टन कचरा हा दर दिवशी निर्माण होतोय मुंबईमध्ये. त्याची विल्हेवाट कशी लावली जाते आणि मुळात हे कोरडा कचरा आणि सुका कचरा, ओला कचरा हे सॅग्रिगेशन व्यवस्थित होतंय का, ते सांगितलं जातं? आता पाण्यापासून आपण कचऱ्याकडे वळालो तर मला आता थोडी अशी शंका यायला लागली की आपण कचऱ्याकडून बॅनरकडे पण वळू. बरोबर आहे ना? तर मी ते कचरा आणि बॅनर दोघांची उत्तरं एकदम दिली तर आपली काही हरकत नाही. तर मूळ विषय असा आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या चांगल्या शहराची, चांगल्या नागरी सेवांची अपेक्षा करतो त्यावेळेला हे नेहमीच द्विपक्षीय असतं. आणि आपण नागरिकशास्त्र हा विषय नेहमीच ऐच्छिक विषय म्हणून बाजूला सोडला असल्यामुळं तुम्ही पुस्तक का लिहत नाही हा प्रश्न सतत माझ्या डोळ्यासमोर आहे. सगळ्या नागरी सुविधा या कोणत्याही जबाबदारीशिवाय फक्त अधिकार आहे अशा पद्धतीने, म्हणजे फक्त मुंबईपुरतं मी बोलत नाही, त्यातल्या त्यात मुंबईची परिस्थिती चांगली आहे, पण भारतीय राज्यघटनेने जसे आपल्याला अधिकार दिलेले आहेत तशी काही कर्तव्य देखील दिलेली आहेत. तेही कर्तव्य मात्र आपण न पाळता फक्त अधिकाऱ्यांच्या बाबतीतच आपण फार जागरूक असतो. आणि ह्याचं प्रतिबिंब जसं आपल्या पूर्ण सामाजिक व्यवस्थेमध्ये आहे तसं आपल्या नागरी व्यवस्थेमध्ये देखील आहे. तर कचऱ्याचा विषय असेल किंवा बॅनर होर्डिंग हा विषय असेल किंवा ट्रॅफिकचा विषय असेल, सार्वजनिक मालमत्तांचा विषय असेल, आपल्याला नागरी प्रशासन हे तेवढं चांगलं मिळेल जेवढं आपण स्वतः चांगलं त्याच्यामध्ये वागण्याचा प्रयत्न करू. मुंबई महापालिकेमध्ये, महापालिका क्षेत्रामध्ये साधारणतः 7,000 मेट्रिक टन एवढा प्रचंड कचरा निर्माण होतो. अर्थात लोकसंख्या पण एवढी आहे, लोकांची जीवनशैली पण बदलत चाललेली आहे. तर त्याच्यामुळं आपली शहराची किंवा राज्याची किंवा फॉर दॅट मॅटर देशाची अर्थव्यवस्थासुद्धा आता विकसित अर्थव्यवस्थेकडं त्याची वाटचाल चालू असल्यामुळं मला वाटतं जीवनशैली मोठ्या प्रमाणावरती बदलत चाललेली आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय वर्ग हा मोठा निर्माण होत चाललेला आहे आणि त्याचं सगळ्याचं एकंदर प्रतिबिंब म्हणून शहरामधले कचऱ्याचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे. या कचऱ्याचं संकलन करणे, वाहतूक करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे, ह्या 3 वेगवेगळे प्रकार असतात ढोबळमानांनी. हे सर्वांनाच त्याची कल्पना असेल. तर ह्याचं संकलन आणि त्याची वाहतूक ह्या गोष्टी ठरल्याप्रमाणे होत असतात. आता त्याची विल्हेवाट लावणे हा मुंबई शहरासाठी एक अत्यंत आव्हानात्मक विषय आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलं त्याच्याप्रमाणे लोकसंख्येची फार मोठी घनता असणार, म्हणजे जवळपास 25,000 लोक प्रति स्क्वेअर किलोमीटर एवढी प्रचंड घनता आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला योग्य ती जागा उपलब्ध होत नाही. आता विल्हेवाट लावायची म्हणजे फक्त कचरा गोळा करून त्याला जाळायचं किंवा डंप करायचं असं नाही, तर त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. मग आता जगामध्ये हे तंत्रज्ञान सातत्यानं विकसित होतं आहे. म्हणजे सुरुवातीला ते फक्त लँडफिलवरती होतं, त्याच्यानंतर ते कचरा जाळून त्यातून वीज निर्मिती होती, त्याच्यानंतर गॅस तयार केला जातो, त्याच्या असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आत्ता सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याच्यामधून एकतर गॅस निर्मिती करणं किंवा वीज निर्मिती करणं. तर तसा प्रयत्न आता मुंबई महापालिकेमध्ये चालू झालेला आहे. देवनारला तसे 2 प्रकल्प आपण उभे करतो आहे आणि मुंबई महापालिकेचं सर्वात मोठं जे सध्या डम्पिंग ग्राउंड आहे ते आहे आपलं कांजूरमार्गला.